देशमुखांना अखेरचा निरोप देण्यासाठी सांगोल्यात उसळला जनसागर। राजकारणातील एका पर्वाचा अस्त झाल्याची समर्थकांची भावना। नमस्कार, मी विशाल परदेशी। दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होते आणि या जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करावेत अशी मागणी जोर धरू लागली होती आणि त्यानंतर टास्क फोर्स सोबत केलेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी देखील तिथले काही निर्बंध शिथिल करण्याबद्दल सकारात्मकता दाखवली होती। त्यानुसार आज निर्बंध शिथिल करण्याबाबत नवीन नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यानुसार दुकानांच्या वेळा वाढू शकतात, तसंच मॉल, सिनेमागृह आणि इतर काही गोष्टी सुरू होण्याची दाट शक्यता आहे। मुंबईतील लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू होणार का, याबद्दल ही सर्वांचं लक्ष लागून राहिलं। त्यामुळे आज ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट कशा प्रकारचा आहे, तो रेट जर जास्त असेल तर अर्थातच जे टप्पे ठरवून देण्यात आलेले त्या जिल्ह्यांकरता त्या टप्प्यांमध्ये म्हणजे निर्बंध शिथिल करण्याच्या काही विशेष निर्बंध शिथिल करण्याच्या टप्प्यामध्ये जर त्या जिल्ह्याचा समावेश होत नसेल तर मात्र तिथे निर्बंध शिथिल होणार नाहीये। पण मुद्दा असा आहे की बहुतांशी व्यापारी वर्गाने अशी मागणी केलेली आहे की 4 वाजेपर्यंत म्हणजे आम्हाला दुपारी 4 वाजेपर्यंत दुकान सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आलेली आहे। वीकेंड लॉकडाऊनचा जो काही एक मुद्दा आहे की संपूर्णपणे दुकान बंद, यामध्ये खरं तर वीकेंडलाच म्हणजेच शनिवार रविवारी लोकांना सुट्टी असते आणि या सुट्टीच्या दरम्यानच खरेदी करता किंवा मार्केटमध्ये काही वस्तू घेण्याकरता म्हणून ते बाहेर पडू शकतात। ते आमचे व्यवसायाचे दिवस आहेत, तर वीकेंड लॉकडाऊनच्या दिवशी आम्हाला अतिरिक्त वेळ दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी। कोरोनाशी संबंधित सगळ्या नियमांचं आम्ही पालन करायला तयार आहोत अशी मागणी व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिक जे आहेत ते करताना दिसत आहेत। आणि त्यातच आज जर राज्यातील एकूणच आता या क्षणापर्यंतचा न्यूज 18 लोकमतने घेतलेला पॉझिटिव्हिटी रेटचा जो काही आढावा आहे त्यामध्ये बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो कमी होताना दिसतच नाहीये। यानंतर थेट जाऊयात, मुख्यमंत्री बोलतात। बघितली महारेलचं सुद्धा कौतुक करायला पाहिजे आणि ही फिल्म बघितल्यानंतर अशोकराव मला नाही वाटत त्याच्यावरती बोलण्यासारखं काय राहिलेलं आहे। सर्व महाराष्ट्र हा त्याच्यामध्ये त्यांनी व्यापून टाकलेला आहे। मुंबई आणि नागपूर आपली राजधानी आणि उपराजधानी ही दोन्ही शहरं आपण आता अधिक जवळ आणण्याचा प्रयत्न करतोय। शिवसेना प्रमुखांच्याच नावाने जो समृद्धी महामार्ग होतोय, लवकरात लवकर त्याचा पहिला टप्पा सुद्धा आपण सुरू करतो आहोत। अधिक ही दोन्ही शहरं कशी जवळ येतील त्या बाबतीत आणखीन आपल्याला प्रयत्न करण्याची गरज आहे। नितीनजी, मला तुमची आणखीन एका ठिकाणी मदत पाहिजे, कारण ज्या गोष्टीचा मी उल्लेख माझ्या या मनोगताच्या सुरुवातीला केला की सध्या जगभरच एक कोरोनाचं संकट रोडावत आहे, त्याच्यातून आपला देशही सुटलेला नाही आणि महाराष्ट्र पण नाही। आणि हे संकट कमी पडते की काय म्हणून नैसर्गिक आपत्ती आता यायला सुरुवात झालेली आहे। सुरुवातच आपल्या पावसाळ्याची त्या महिना 1.5 महिन्यात आपण सावरण्याचा प्रयत्न करताना पूर, अतिवृष्टी हे संकट समोर आलेले आहे। विशेष म्हणजे हे आता वारंवार घडायला लागलेलं आहे। कोसळणाऱ्या दरडी, खचणारे रस्ते, पूर, यातून आपण सावरू नक्कीच, तेवढा महाराष्ट्र आपलं समर्थ आहे। पण हे करत असताना विकास कामे जी काय आपण करतो आहोत साहजिकच आहे, त्याच्यामध्ये नवीन रेल्वे मार्ग आले, नवीन उड्डाण पूल आले, नवीन रस्ते आले, त्याची बांधकाम आणि त्याची एकूण जोडणी मांडणी करताना थोडा एक पर्यावरणाचा विचार करून आपण करतो आहोत, हेही खरंय। मात्र आता आपल्या या राज्यामध्ये रस्त्यांच्या बाबतीत मला तुम्ही कारण मागे बोलला होता आणि तसं तुम्ही ते केलं की जी नवीन टेक्नॉलॉजी आपण आणतो आहोत, जे रस्ते बनवू ते असे बनले पाहिजे की पुढचे काही वर्ष त्याच्यावरती खड्डा पडता कामा नये। आता खड्ड्यांच्या पलीकडे जाऊन रस्ते खचतायत, तर तिथे मला आणि राज्याला आपली मदत लागणार आहे। नवीन आता जिथे रस्ते खचले ते तर आपण करू, पण माझ्या मनात एक शंका आणि चिंता आहे की हे या वर्षीचं संकट निभावून नेऊ, पुन्हा पुढच्या वर्षी संकट येणार आहे, येऊ नये अशी प्रार्थना आहे। या वर्षीचाच पावसाळा अजून संपलेला नाही, अजून 2-3 महिने बाकी आहे। साधारणतः एक पाऊस सुरुवातीला दणका देतो, मध्ये कधीतरी एक देतो आणि सरका पाऊस आणखीन एक दणका देऊन जातो। मग हे रस्ते काही ठिकाणी आपले घाट खचलेले आहेत,
पूल वाहून गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये मला तुमच्याकडच्या सगळ्या टेक्नॉलॉजीची मदत पाहिजे. महाराष्ट्राला गरज आहे की जेणेकरून आपण आता जे काही काम करू ते एकतर पर्यावरणाला सांभाळून करू आणि जे काम आपण केलेलं आहे त्याच्यामध्ये मजबूतीकरण कसं करू हे एक मला तुमच्याकडनं लागेल. अशोकराव पण समोर बसलेले आहेत. अशोकराव, मला वाटतं माझ्या मताशी आपणही सहमत असाल की आपल्याला तर काम करायचं ते तात्कालिक नाही, तात्पुरतं काम करून नाही चालणार आहे. काही ठिकाणी परमनंट काम हे पुढचे कित्येक वर्ष, पिढ्यानपिढ्या किती पाऊस पडला तरी त्याला काही बाधा येणार नाही अशा पद्धतीने केलं पाहिजे. उड्डाण पूल त्याच्यामध्ये आहेत. एक मला आणखीन एक विनंती करायची आहे, कारण हा प्रस्ताव नागबीडचा नॅरोगेजचा ब्रॉडगेज करण्याचा माझ्याकडे आला होता तेव्हा मी अशी विनंती केली होती की शक्यतोवर जिथे जिथे जंगल असेल तिथे आपण उन्नत मार्ग, जसं आपण आता सांगितलं की पुण्यामध्ये मुंबईमध्ये उन्नत मार्ग करतो आहोत आणि ते शक्य आहे की जंगलही आपल्याला तसंच राहील. कारण प्रवाशांच्या जीवाचा विचार करून मध्ये एक उल्लेख झाला की प्राणघातक रेल्वे फाटक, आपण नागरिकांच्या जीवाची पर्वा त्यांची चिंता केलीच पाहिजे, तशी करतोच आहोत. आणि ते रेल्वे फाटक कदाचित नवे बऱ्याच ठिकाणी जीवघेणी ठरू नयेत म्हणून त्याच्यावरून आपण उड्डाण पूल करतो आहोत. तसंच आपली सृष्टी जी आहे, पर्यावरण आहे, त्याला बाधा येऊ न देता काही मार्ग जर का आपण उन्नत पद्धतीने करू शकलो आणि मग त्याच्यावरून ब्रॉडगेज करा, काही करा, तर आपलं एक वनसंपत्ती सुद्धा तशीच राहील आणि वरनं जाताना ते जंगल पाहणं हा एक आणखीन मोठा सुखद अनुभव ठरेल. हा, कदाचित कोणी असं त्याच्यावरती म्हणू शकेल की तुम्हाला बोलायला काय देते, त्याचा खर्च किती येईल. खर्च त्यावेळेला त्या मार्गासाठी जरूर येईल, पण आता हा जो काही आपत्ती आणि त्या आपत्तीतून सावरण्याचा खर्च होतोय, दरवर्षी येतोय, तो जर बघितला तर तो कित्येक पटीमध्ये आहे, कित्येक पटी. म्हणून एकदाच काय जे काय करायचं ते व्यवस्थित करू की जेणेकरून पुढे ही अशी संकट येणार नाही. मला कल्पना आहे की या कार्यक्रमाला थोडासा उशीर झालेला आहे. जास्त जास्त माझं मनोगत लांबवत नाही. आपण सगळेजण, केंद्र आणि राज्य, आपलं कर्तव्य आहे की आपण एकत्र येऊन राज्यासाठी, देशासाठी कुठेही मध्ये राजकीय अडथळे येऊ न देता विकास कामासाठी सोबत येऊन काम करत आलेलो आहोत. आणि ती आपली संस्कृती आहे. ही संस्कृती अशीच पुढे जपत जाऊ. आणि मी तर म्हणेन हा एक सहकार्याचा जो आपला मार्ग आहे तो कुठेही नॅरो गेज न राहता सदैव ब्रॉडगेज असावा अशी माझी एक इच्छा आहे. बाकी आणखीन काही मुद्दे मला असं वाटतं अशोकराव राहिले असेल तुमच्या मनातला, एक तो बुलेट ट्रेनचा मुद्दा आहे तो तुम्ही मांडा. मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने महारेलला धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या माध्यमातून आपण सगळेजण एकत्र मिळून राज्याला आणि देशाला विकासाकडे गतीने घेऊन जाऊ हा विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तर राज्यातील विकास कामांच्या विषयाला घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती देऊ केलेली आहे. संकटाच्या कालावधीत देखील विकास कामही थांबलेली नाहीत आणि यापुढे देखील थांबता कामा नये. यापुढे आपण बुलेट ट्रेनचा जर मुद्दा लक्षात घेतला, त्यावरनं झालेला एकूण वाद लक्षात घेता किंवा मेट्रोचं कारशेड हा मुद्दा एक लक्षात घेतला तर त्यावरनं केंद्र आणि राज्य सरकारमध्ये झालेले मतभेद किंवा असहकार्याची भावना ही वारंवार त्याबद्दल त्याला बोलल्या गेलं किंवा तशी टीका देखील झाली. पण विकास कामांमध्ये कुठेही राजकीय अडथळे न येऊ देतात जनतेकरताच किंवा जनतेला या सगळ्या विकासात सामावून घेण्याच्या दृष्टिकोनातूनच आपण प्रयत्न करायला हवेत अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेली आहे. त्याच्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने सहकार्याची भावना ठेवून एकमेकाला सहकार्य करत ही कामं कुठेही अडणार नाहीत या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. यानंतर पुन्हा एकदा आपण जाणून घेऊयात अत्यंत महत्त्वाची बातमी अशी की आज अनलॉकच्या संदर्भात म्हणजे काही नियम शिथिल करण्याच्या विषयाला घेऊन नवीन नियमावली ही जाहीर होऊ शकते. न्यूज 18 लोकमत आज सकाळपासून वेगवेगळ्या शहरांमधल्या जनतेच्या भावना, तिथे असणारे नियम, त्यांच्या मागण्या याबद्दल जाणून घेते. आणि अहमदनगरमधल्या शिर्डी आणि राहताबद्दल जर बोलायचं झालं तर हे महत्त्वाचं ठिकाण या अर्थाने म्हणता येईल की शिर्डी देवस्थानावरती असणारी तिथली सगळी अर्थव्यवस्था
आणि बहुतांशी आत्ताचे होणारे समोर येणारे जे काही परिणाम आहेत याबद्दल मोठी चर्चा होताना दिसते. जाऊयात आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्या बरोबर आहेत. हरीश, आज नवीन नियमावली जी आहे त्या जिल्ह्यांच्या पॉझिटिव्हिटी रेटनुसार तो जिल्हा कुठल्या टप्प्यात येतो यानुसार निर्बंध ते शिथिल होतील. पण शिर्डी, राहता या सगळ्या भागाबद्दल जर बोलायचं झालं तर जनता काय भावना व्यक्त करताना दिसते? नक्कीच विशाल, आपण जर बघितलं तर अहमदनगर जिल्ह्यातल्या नागरिकांना देखील वाटतंय की जे निर्बंध आहेत हे शिथिल झाले पाहिजे. कारण आपण जर बघितलं तर विकेंड लॉकडाऊन सुरू आहे, शनिवार रविवार सगळं बंद आहे, 4 नंतर सगळे व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे कुठेतरी व्यावसायिक हवालदिल आहेत, निर्बंध शिथिल केले जावे असं सगळ्यांना वाटतंय. मात्र दुसरीकडे आपण जर बघितलं तर वाढती कोरोनाची जी संख्या आहे त्यामुळे कुठेतरी आता हे नियम शिथिल होण्याचं कुठलीही चिन्ह दिसत नाहीये. एप्रिल महिन्यामध्ये जर बघितलं अहमदनगर जिल्ह्यामध्ये तर 5,000 दररोज रुग्ण सापडत होते. त्यानंतर काहीशी परिस्थिती निवळली. आता एक महिन्यापासून साधारण 300-400 रुग्ण दररोज सापडत होते. मात्र गेल्या 8 दिवसापासून पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढल्याचं चित्र आहे. साधारण 1,000च्या पार हा दररोजचा आकडा जातोय आणि जवळपास 6,000 जणांवरती उपचार सुरू आहे. 6,200 जणांचा मृत्यू देखील झालाय. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांची इच्छा जरी असेल किंवा शिर्डीतल्या नागरिकांना देखील वाटतंय की मंदिर सुरू व्हावं, व्यवसाय सुरू व्हावे, सगळे अडचणीत आहे. मात्र ते सुरू होतील असं वाटत नाहीये. काही व्यापारी नागरिक आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारूया. ज्या पद्धतीने आता पुन्हा एकदा कोरोनाची संख्या वाढते आहे, कुठेतरी नागरिकांचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरतोय की प्रशासनाचं चुकीचं धोरण? म्हणजे पूर्वी प्रशासनाचं जे सर्वांवर कंट्रोल होतं, पण आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का नेमकं याला जबाबदार कोण म्हणून कुणीच पोलीस यंत्रणा लक्ष देत नाही, इतर प्रशासन लक्ष देत नाही आणि स्थानिक राजकीय लोकसुद्धा याकडे लक्ष देत नाही. त्यामुळं सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत दुकान उघडायला परवानगी आणि शनिवार रविवार बंद असलं, ज्यांचा कर्फ्यू असला तरी यामध्ये पोलीस गाडी आल्यानंतर सर्व लहान व्यावसायिक हातगाड्या हे वेळेच्या आत बंद करतात. मात्र मोठ्या व्यावसायिकांचा व्यवसाय सुरूच असतो. अशा परिस्थितीमध्ये गर्दी नियंत्रण कुणी करायची हा प्रश्न या निमित्ताने पुढे येत असतो. तर अशा परिस्थितीमध्ये आता कालचंच उदाहरण घ्यायचं झालं तर एक देवस्थान आहे वरखेड म्हणून, या ठिकाणी 20,000 भाविक त्या ठिकाणी जमा झाले होते. त्या ठिकाणी नवस फेडण्यात आला, मिरवणुका काढण्यात आल्या. आणि अशा वेळी हे कशामुळे निर्माण झालं तर शिरसगाव इथून एकच मार्ग आहे का तो त्या मंदिरापर्यंत जातो. मग त्या ठिकाणी सकाळी 8 वाजेपासून तर पोलीस होते, 4 पोलीस त्या ठिकाणी असताना मग इतके वाहने त्या ठिकाणी गेलीच कशी? मग त्या ठिकाणी गेल्यानंतर मग ज्यांनी गाड्या सोडल्या त्यांनी शेवटी यात्रा उठवली. अशी जर परिस्थिती सगळीकडे होत असेल तर त्या गोष्टीचा कुठेतरी प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरतोय असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही व्यावसायिक आहात, आज जे निर्बंध आहेत शिथिल व्हायला हवे की आणखी कडक व्हायला हवे? नाही साहेब, काय अहमदनगर जिल्ह्यात काय झालं, 7 ते 4 पर्यंत वेळ आहे. छोटे व्यापारी दुकानं लवकर बंद करतात आणि मोठे व्यापारी दुकान चालू ठेवतात. आमची अशी मागणी एक तर सगळी दुकान 4ला बंद करावी, पण अशी एक मागणी अशी आहे का आम्हाला 2 तास सूट देऊन सकाळी 7 ऐवजी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी द्यावी अशी आमची इच्छा आहे. तुम्हाला काय वाटतं, काय झालं? हे जो मुद्दा मांडला ना, सकाळी 7 ते 4 त्याच्यात अजून 2 तासाची सोय हे देऊन आणि 7 वाजेपर्यंत दुकानं चालू ठेवावे. आणि हे जे छोटे व्यवसाय अडचणीत आले या लॉकडाऊनमुळे याच्यासाठी शासनाने काहीतरी यांना सुद्धा मदत केली पाहिजे, ही आमची इच्छा आहे. तर कुठेतरी आज जी कोरोनाची संख्या वाढताना दिसते आहे, कोण जबाबदार आहे? हलगर्जीपणा कोणाचा? हलगर्जीपणा हा शासनाचा नसून हा स्थानिक नागरिकांचा आहे. त्यांनी स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे, इतरांनाही त्या गोष्टीचा आठवण करून दिली पाहिजे की जेणेकरून समाजात आपण वावरतो त्या समाजात आपल्यालाही वावरावं लागतं. तर ह्या विषाणूपासून सर्वांचा बचाव झाला पाहिजे आणि जे वेळ निर्बंध शासनाने दिलेले आहेत त्या वेळेचं पालन करून ते सर्वच गोष्टी जनतेने स्वतः याचा अंमलबजाव केला पाहिजे असं मला की विशाल, आपण जर बघितलं तर त्यांना वाटतंय की जनतेने देखील जे नियम घालून दिलेले आहेत त्याचं पालन करायला हवं. मात्र दुसरीकडे प्रशासन देखील कुठेतरी आडमुठेपणाची जी भूमिका आहे ती घेताना दिसत आहे. जत्रा भरताना दिसत आहे, तिथे कोणती कारवाई होताना दिसत नाही. बाजार भरतायत, दुकानांमध्ये गर्दी होते आहे. त्यामुळे नगरकरांना वाटत असलं तरी सुद्धा निर्बंध शिथिल होतील अशी तरी चिन्ह सध्या दिसत नाही आहे. विशाल, मग राहता राहिला प्रश्न की जशा ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी ज्या होताना दिसत आहेत, म्हणजे बाजारपेठेमध्ये लोकांची गर्दी दिसते, देवस्थानाचे कार्यक्रम असतील इथे लोक गर्दी करताना दिसत आहेत, यामुळे अहमदनगर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी होत नाही असं म्हणायचं का?
नक्कीच विशाल तसंच म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीने बाजारांमध्ये गर्दी होते, दुकानांमध्ये गर्दी होते, आता आपण जर बघितलं तर 4 वाजेनंतर खरं तर सगळे व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र दुसरीकडे अनेक तालुक्यांमध्ये हॉटेल्समध्ये गर्दी रात्री बघायला मिळते. कुठली कारवाई होताना दिसत नाहीये. कुठेतरी हात ओले करून पोलीस जे डोळे झाक करताना दिसतंय. त्यामुळे हा जो आकडा वाढत चाललेला आहे याला कुठेतरी प्रशासनाची जी भूमिका आहे ती कारणीभूत ठरताना दिसते. दुसरीकडे नागरिकांची देखील चूक आहे. नागरिक देखील नियम पाळत नाहीयेत, गर्दी करतायत, कार्यक्रम लग्नामध्ये मोठी गर्दी होताना दिसते, यात्रा जत्रा भरतायत, बाजार भरतायत. त्यामुळे हे जे निर्बंध आहेत हे शिथिल होतील असं वाटत नाही. अहमदनगर जिल्ह्यातलं जर आपण बघितलं तर जामखेड तालुका, पाथर्डी तालुका किंवा संगमनेर तालुक्यामध्ये मोठी वाढ होताना दिसते आहे. संगमनेर तालुक्यातल्या साकूर या गावामध्ये तर परवा दिवशी एकाच दिवशी 100 जण पॉझिटिव्ह त्या ठिकाणी मिळून आले. त्यामुळे चिंता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. शहरामध्ये पूर्वी कोरोनाचे आकडे वाढत होते, आता मात्र ग्रामीण भागातल्या घराघरांमध्ये हे लोन पोहोचलंय. नागरिकांची पण जबाबदारी आहे आणि प्रशासनाची देखील जबाबदारी आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढलेला आहे की 4 नंतर जर कोणाची दुकान चालू दिसतील तर त्यांच्यावरती कारवाई केली जाईल, सील केली जातील दुकान. मात्र अजून तरी कुठेही कारवाई होताना दिसत नाहीये. प्रशासनाने काळजी घेणं गरजेचं आहे, त्याचबरोबर नागरिकांनी निर्बंध पाळणं गरजेचं आहे. तरच नगर जिल्हा अनलॉक होऊ शकतो. विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आपण पाहिलं की जर आपण अपेक्षा करत असू की आपल्या जिल्ह्यांमधले काही निर्बंध शिथिल व्हावे तर त्या अनुषंगाने आपण देखील कोरोनाशी संबंधित नियम पाळणं गरजेचं आहे. तरच तुमच्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा खाली येईल आणि काही निर्बंध हे शिथिल होऊ शकणार आहे. कारण सारं काही नियमानुसार होणं इथं अपेक्षित आहे. यानंतर पाहूयात बारामतीत सुद्धा कोरोनाबाबतचे नियम पूर्वीसारखेच असणार आहेत. बारामतीत कोरोनाबाधितांची संख्या कमी होत नसल्याने बारामतीमध्ये निर्बंध जैसे थे ठेवण्यात आलेले आहेत. अजित पवारांनीही आज बारामतीच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. बारामतीमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांनी. राज्यामध्ये कोविड संदर्भात नवीन नियमावली जाहीर होत आहे. बारामतीत देखील वीकेंड लॉकडाऊन सुरू आहे. एकंदरीत हा लॉकडाऊन सुरू असताना उद्योजकामध्ये काय परिस्थिती हे आपण आता जाणून घेऊ. माझ्याबरोबर उद्योजक अविनाश लगड आहेत. मला सांग काय परिस्थिती तुमच्या उद्योगधंद्यामध्ये? उद्योगधंद्याची परिस्थिती म्हणताल तर गेली 1.5 वर्ष झालं आपण सगळ्यांनी कोरोनाचा सामना करत आहोत. वेळोवेळी शासनाने निर्बंध लावले, त्याला सर्वांनी उद्योजकांनी सहकार्य केलेलं आहे. वेळोवेळी शासनाला जी मदत लागेल ती पण सगळ्या स्वरूपामध्ये केलेली आहे. पण आता उद्योजकांची मानसिकता अशी झाली की आपल्याला कोरोनासोबत जगायचं आहे. सामान्य माणसाची पण मानसिकता आहे की मला कोरोना झाला तरी मला माझं पहिलं अर्थकारण महत्त्वाचं आहे. कारण घराला घेतलेले कर्जाचे हप्ते आहेत, कुटुंबाचा खर्च आहे, मुलांच्या शाळेचा जरी ऑनलाईन जरी असलं तरी त्याचा खर्च आहे. रोजच्या जीवनावश्यक वस्तूंसाठी काम करणं हे गरजेचं आहे माणसासाठी. मग त्या निर्बंधामुळं होतं आहे काय की ते उत्पादन तेवढ्या प्रमाणात होत नाही, मागणी तेवढ्या प्रमाणात होत नाही. म्हणून सगळं असं सायकल जे आहे ते सगळं डिस्टर्ब झालेलं आहे. उद्योजकांना शासनाने कुठल्या ह्याच्यामध्ये सवलत दिलेली नाही, GST भरण्यामध्ये सवलत दिलेली नाही आहे. कुठले टॅक्सेस असतील त्याच्यामध्ये कुठं कमी केलेलं नाही. प्रोफेशनल टॅक्स असेल, तुमचं सेल टॅक्स असेल, काहीच बाबतीमध्ये सवलत न दिल्यामुळे उद्योजकांचे ऑलरेडी असलेले कर्जाचे हप्ते तेही आता वेळेवर जात नाहीत. मी स्वतः एका सहकारी बँकेचा उपाध्यक्ष आहे, त्यामुळे मला लोकांच्या अर्थकारणाशी जास्त ते फटका बसल्याचं जवळून त्या बघायला मिळत आहे. आता आपण शासनाने लसीकरण वाढवलेलं आहे, आरोग्यसुविधा वाढवलेल्या आहेत. या सगळ्यामध्ये शासनाने थोडे निर्बंध शिथिल करून लोकांमध्ये पण आता स्वतःमध्ये जाणीव झालेली आहे की कोरोनाची काय आपण काळजी घेतली पाहिजे, सोशल डिस्टन्स पाळलं पाहिजे, कुठं इकडे तिकडे फिरलं नाही पाहिजे. लोकांनी देखील काळजी घेतली पाहिजे. आता एकंदरीत लॉकडाऊनमध्ये सगळ्यात नुकसान झालं असेल ते मंडपवाल्यांना, लग्न जे सर्व लोकांना. माझ्याबरोबर बारामती मंडप डेकोरेटरचे अध्यक्ष आहेत. मला सांगा कोविड काळामध्ये आपली काय परिस्थिती आहे आणि आपलं जे टोटल सगळा जी लोक आहेत, कर्मचारी आहेत, त्यांचं आपण आता कशा पद्धतीने देखभाल करताय? सगळ्यांचं उदरनिर्वाह पूर्णपणे बंद झाला आहे. गेल्या 2 वर्ष झालं कसल्याही प्रकारची कामं नाही आहेत. कसल्याही प्रकारे त्यांच्याकडं स्वतःचं घर चालवण्यासाठी सुद्धा पैसे नाही आहेत. त्यामुळे लवकरात लवकर हे सगळे निर्बंध उठून लोकांना थोडंफार तरी आर्थिक मदत केली पाहिजे आणि लोकांना कामधंदा तरी दिला पाहिजे. ह्या मदत आहेत. पूर्णपणे उपाशी लोक आत्ता मरत आहेत. कामगार वर्ग म्हणा, त्यांचे घरचे म्हणा, आणि त्यांचा खर्च कुठलाही बंद नाही. सगळे खर्च चालू आहेत. लाईट मीटर, लाईट बिल चालू आहे. लाईट बिल नाही भरत लाईटवाला येऊन घरचं लाईट मीटरसुद्धा काढून देतो आहे. इतकी वाईट परिस्थिती लोकांची. त्यामुळे पूर्णपणे हे थोडं तरी लोकांना शिथिलता दिली पाहिजे. एकंदरीत आपण आत्ता बघितलं राज्यामध्ये ज्या पद्धतीने नवीन नियमावली येते तशाच पद्धतीने बारामतीमध्ये देखील थोडी प्रकार का होईना शिथिलता दिली गेली पाहिजे असं यांचं मत आहे. जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती.
आणि आता ब्रेकनंतर बघूयात नेटवर्क 18 फेडरल बँकेचा उपक्रम संजीवनी गाडी. ही भारतभरातील कोविडग्रस्त जिल्ह्यातून ही गाडी जी आहे ती फिरस्ती करते. आपणही लसीकरणाच्या बाबतीत आमच्या या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या. लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित करूयात. आणि आता पाहूयात संजीवनीची गाडी आज कुठे. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. Thank you.